कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद प्रेम रस बैसली मिठी आवडी लाटी आमुकाची भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल खोगे खरे माप भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरणा संताचिया चरणा संताचा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शिवेला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंद्य जगद्गुरु वैराग्याची मूर्ती ज्यांच्या साहित्याचा वारकरी संप्रदायामध्ये कळत झाला आणि मराठी ज्याला समजतं बोलतो त्याचा तर कळस मोठाच झाला. सर्वसामान्य अभंग गुणगुणलच जो भजनात आहे सप्त्यात आहे त्याला कळतंय पर जो आपल्या बाजूने जीवनाच्या बाजूला गेलाय फुल व्यसनी आहे फुल पेतोय आणि तो जर भेटला तर त्याला जर विचारलं का पेलास बाबा तो म्हणतो जन्मा येऊनी काय केले चांगलं केलंस म्हणजे तो दुसरं काही म्हणत नाही. अनेक असे जन्मा येऊनी काय केलं काय मी केलं तुकोबरायांचं प्रमाण देऊनच तोही बोलतोय आणि नाही पैसा मिळाला तर कुणालाही पैसे मागतो याजसाठी केला होता सगळा अठ्ठास पेण्यासाठी करतो लायकी नाही काही नाही काही नाही. आज आता हा शब्द या अभंगातला अत्यंत महत्त्वाचा आहे. नामाबद्दलची विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेष नाम म्हणतात. आता म्हणजे आता दुष्काळ असला तरी माणसाला काळजी नाही कारण अजून 2 वर्ष धान्य फुकट मिळणार आहे. आता बरं झालंय आता इष्टीला उत्पन्न चांगलं वाढलंय आणि 1 तारखेपासून अनेक वाढणार आहे कारण का त्यांना आरक्षण आहे. बघा एका जाग्यावर कशी बसले त्यांची एकी आहे आपलं इकडं थोडं आहे तिकडं थोडं आहे तिकडं थोडं आहे आपल्यात मेळ नाही म्हणून आपला खेळ चाललाय न मागता त्यांना मिळते याचाही विचार करा. आता विचार करा वर्षाचे 12 सण आहेत 12 सणातले 10 सण त्यांच्या बाजूला आहेत आणि 2 सण आपल्या बाजूला आहेत. बैलपोळा आपल्याकडं बैलाबरोबर ह्याची आंघोळ त्याचं कास रंगवतं नाही ह्याचा हात रंगतात आणि बँड लावून गावातनं फिरून येत आहे. दारात आल्यानंतर मंडळी ओवळायला येते त्या मंडळी बदल्या बैलाला म्हणती दोन्ही बैल जवळ घ्या. कीर्तन समजते म्हणजे यांना कीर्तन समजते आणि ओवाळताना म्हणती दोघंही नेटाना आउट असंच वाढा. नवे कपडे घातलं तर बैल अंगावर येतोय आणि शिमग्या दिवशी तरी कुणी नवी कपडे घालून बोंबाला नाही. तुकोबराय म्हणतात की मारी तसे बोंब कोणी आई न ऐकती कानी. बोंब मारून मी सांगितलं पोरं ऐकत नाही म्हणजे दोन्ही सणाला आपल्याला कपडे नाहीत आणि त्यांच्या प्रत्येक सणाला नवे कपडे आहेत. गुढीपाडवा त्यांचाच आहे. आता सक्रात त्यांच्यावर आहे. सक्रात आपल्यावर आहे फुल तिकीट आणि सक्रात त्यांच्यावर 1 तारखेपासून अहो आमच्याकडे तरी इष्ट्या कापायला लागल्यात वर टपाव आणि खुर्च्या ठेवायच्यात कारण का इष्टीत इतकी गर्दी आहे काय बोलूच नका. हापला तर एवढी गर्दी आहे तर फुलला काय. मी अजून कधी कुणाला हाफ मॅड म्हणत नाही कारण तो म्हणला हाफ अर्धवट हे शब्दच आहे अर्धा तरी वट आहे हाफ यांचा वट केवढा मोठा आहे तुम्हाला सांगू खरोखर अगदी
राष्ट्रपती तुमच्यासारख्या साध्या भोळ्या भेटल्या. खालनं आलं, तुमचं नाव बघितलं, महिलासाठी मंजूर. आणि वैशिष्ट्य असं आहे की या वर्षी खरा जन्मोत्सव आहे, खरा जन्मोत्सव आहे. गेले 600-700 वर्ष 20 ते 22 हजार माणसांचा बळी गेलाय, शहीद झाल्यात, पण मंदिर झालं नाही. आणि ते त्या 22 तारखेला भगवंत सिंहासनावर बसतात आणि त्याच मंदिरात आज माझी सेवा आहे. आत्तापर्यंतच्या केलेल्या सेवेचं माझं हे फळ आहे. विठ्ठल त्यांच्या सणांची माहिती आपल्याला सगळ्याला माहीत आहे. 1, 2, 3 सण सांगतो. गणपती येतो, बसतो, खोबऱ्याचा तुकडा आणि गुळाचा नख, म्हणजे नकाव बसेल एवढाच गुळ, बस बाबा. 2 दिवसानं गौराई येते, पर केवढा थाट असतो, फळ्याच्या फळ्या मांडून सगळं. गणपती मागणं म्हणतो, बाया मागणं आलीस, पर केवढा थाट आहे. आम्हाला दुसरं काय नाही, पोरगा आरती करतंय कांबोरणापुरतीच, मनकामनापुरती म्हणत नाही. प्रत्येक सण त्यांचा आहे, प्रत्येक सणाला कपडे आहेत. कारण का, त्या मंदिरात आल्यामध्ये मोकळ्या येत नाहीत. तांदूळ तरी आणतील, साखर तरी आणतील, गूळ तरी आणतील, दुर्वा तरी आणतील, नाही तर एखादं तुळशीचं पान तरी आणतील, मोकळ्या येत नाही. चौफुला काय बस. आपली तशी नाही. मारुतीच्या देवळात शनिवारी जात्याल, इकडं तिकडं बघत्यात, आणि गुळाव मुंगळा असतील तर झाडत्याल, गुळ गिळत्याल, पर गुळ ठेवणार नाही. म्हणून हे कुठेही गेले तरी मोकळ्या हाताने येतात आणि मोकळ्या हाताने जातात. त्या कुठेही जाऊ द्या, 1 पीस, 1 नारळ आणि पसाभर गहू ओटी भरल्याशिवाय येतच नाही. आपल्याला कधी टोप्या मिळतात? दुखवट्यालाच फक्त. कधीच नाही, कधीच नाही. खरोखर त्यांचं एवढं भाग्य आहे. खरोखर आपल्याला फक्त डोळ्यात अश्रू कधी येतात सांगू? मुलीच्या लग्नाच्या वेळेला. मुलीच्या लग्नाच्या वेळेला बापाच्या डोळ्यात येणारे अश्रू बापाच्या बापाला कळत नाही, परंतु त्यांचे 5 मिनिटात डोळ्याला अश्रू येतात. मुलगी जाताना तर काही सांगूच नका. नांदाय गेल्यानंतर कितीही वय, आमच्या वेळेला जात्यावर दळत होते, जातं न सांगता गेले, जातं मुसळही गेलं, व्हानही गेलं. काही मुसळ आहे ती अजून बिनबाळ्याची, त्यांना काहीच नाही. तर घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात, आणि सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. आईच्या कानात सांग, वडिलांच्या कानात सांगू नको. कारण वडिलांचं माझ्याबद्दल जे काही मन आहे त्याला बाप झाल्याशिवाय कळत नाही मायबाप. खरोखर आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला आईच्या पुण्यानं बारसाला जमत्यात, आणि लग्नाला जमत्यात ती बापाच्या पुण्याने येतात. आणि आज पुण्यस्मरणाला आणि अंत्यविधीला असतात ती त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाने येत असतात. खरोखर आज 5 दिवसाचा सप्ताह होतोय आणि त्यामध्ये मला सेवा मिळते. साधनाताईंचं काय, खरोखर असा प्रसंग हा जीवनातला वेगळा प्रसंग आहे. कोण कोणासाठी आणि कोण कोणासाठी केलाय. आल्यानंतर राजू महाराजांनी मला एकच, मी सुद्धा त्या अभंगाचा, आता तुम्ही सांगितल्यापासून तो माझ्या अंतकरणातनं अभंग जाणार नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो, जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो
तोची साधू ओळखावा आणि देव मानावा कोणाला? काही न मागे कोणाशी, तोची आवडी देवाशी. देवतयाशी म्हणावे, त्याचे चरणी लीन व्हावे. त्याला म्हणायचं आणि ह्याला जाणायचं. दोन्हीतला फरक असा आहे. कोणालाच काही मागत नाही, पण आपल्याला मागितल्याशिवाय अर्धा तास सुद्धा जात नाही. काही ना काहीतरी मागेल. अगदी काही नाही मागितलं तरी इष्टीत चढल्यानंतर मला जागा पाहिजे म्हणाल, आणि ती खिडकीच्या कडेला पाहिजे. इकडं बसलं तर नको, कारण थोकायला मिळेल म्हणून. काय वर चढोस्तोर इतकं गोड बोलते आणि वर पडल्यानंतर बसायला जागा, आणि परत मग तुम्ही इकडे बसा, मला तिकडे बसायचं. किती हे आता हा शब्द इतका आहे की आत्तापर्यंत आपण चुकलो, पण आता इथून पुढून चुकायचं नाही. का? आत्ताच्या ह्या रामनवमी या 22 जानेवारीपासून खरं राज्य चालू होणार आहे. आत्तापर्यंत खोटं नाही. कारण का? भगवंत सिंहासनावर बसणार आहेत. गारो घरी पताका, दिंड्या पताका, ओव्या गाणार. का? तर झाले रामराज्य काय, गुन्हे अम्माशी, धरणी धरी पीक गाई, ओळल्या म्हशी. राम वेळ वेळा मी गाऊवी, 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 राम वेळ वेळा मी गाऊवी. मृदंगावर बसवावं का इथं उभं करावं का तिथं उभं करावं? जिथं जातोय तिथं मांजर कसंही टाका, कुठलं ढिलच नाही. मला सुरुवातीला वाटलं होतं घसा बाद होतोय, कारण औरंगाबाद म्हणला, उस्मानाबाद म्हणला, बाद होतोय म्हणलं. पण काही नाही. तुम्हाला खरं सांगू का, सर्दी होत नाही, खोकला होत नाही, काही होत नाही. स्लॅब तुळतुळीत असला का नाही, पाणी लिकीजच होत नाही. वारकऱ्याने सारखं वागा, काही होणार नाही बघा. आमच्या तात्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकण्याजोगती असते. सहजासहजी शिकाय नका. हे साबण वगैरे लावू नका, भयंकर त्यात आशिड आहे. नको मेकअपला तर घालवूच नका पैसे. खरंच चेष्ट नाही. आपल्या देशी गाईचं घ्या, 16 भरपूर स्वच्छ आंघोळ करा. इतके सुंदर होत आहे, तुम्हाला काय सांगायचे, आपल्याला कुणी कुणाला सांगायचे. किती वर्ष झाली, किती राजे होऊन गेले, परंतु आज पंतप्रधान जाग्यावर ब्रह्मचारी आहेत बरं का. कुणी काही म्हणा, त्याची ती पुण्य आहे, त्यांची ती पुण्य आहे, म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये मंदिर पूर्ण झालं. दुसरी गोष्ट, 370 कलम हल्लं आणि केवढा मोठा खर्च आहे. एका जागेवर 100 विमानं उतरणार आहेत. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीताची. कोणासाठी? आपल्यासाठी, आपल्या भगवंतासाठी. खरोखर 10 फुटाचा मारुती झोपलेला गावलाय.
आपल्याला लोहगावच्या मंदिराला वेडा पडला, परंतु सगळे शिवाजी झाले नाहीत. बहिर्जी नाईक होता, तो छत्रपतींच्या सारखा होता. जिरे टोप घेतला, डोक्यात घातला, पलिता घेतला आणि लांब उंचाव घेतला आणि पलिता धरला जिरे टोप पशी. आणि मग ते पठाण म्हणतात, अरे खरा शिवाजी पळाला. आणि ती त्याच्या मागं पळाले, इतके पळाले रात्रभर. ते असं रामुशी गडी हो, पायात कधीच वाहन घातलं नाही, वाकड्या बाबळीतनं घाणेरीतनं ह्याच्यातनं त्यांचे सगळे अंगरके फाटले, सरवार फाटले. दिवस उगवल्यानंतर दरबारात जाता आलं नाही, इतके नग्न झाले. आणि मग राजा आणि छत्रपती दोघं बोलत होते आणि दोघांची चर्चा, शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी हे सगळे एकत्र आले आणि मग स्वराज्याबद्दलची चर्चा सुरू झाली. अनेक व्याप आहेत. आत्तापर्यंत आपण चुकलो, पण आता चुकता कामा नये. का? आपल्याला माणसाचा जन्म बरा, त्यासाठी तुकोबरायांनी एक अभंग केला, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू. दूध तापवलं ना तर 2 दिवस राहतं, दुधाला विरजण लावलं तर 4 दिवस दही राहतं, आणि त्या दह्याचं घुसळण केलं तर तूप वर्षभर राहतं. पण आपली मुलं वारकरी संप्रदायाच्या संस्थेतच टाका, त्यांच्यावर संस्कार होणार आहेत. मायबापांनो, माझी 2 नातवंड आहेत. एक नातू मृदंग वाजवतोय, 4 वर्ष झालं, 67% पास झाला, आळंदी ते पंढरी मृदंग घेऊन गेला. दुसरा नातू आत्ता 7 महिने झाले, मे महिन्यापासून आहे. आल्यानंतर दिवाळीला एक नातू आला आणि एक नातू आला नाही. मी दिवाळी खाल्ली नाही, रडत होतो कोपऱ्यात बसून. अरे नातवंड, नातू तू आता दिवाळीचा राहिला नाहीस. आणि परत एका वयोवृद्ध माणसांचा येईल, अहो पोरगा राहिलाय, काकड्यासाठी राहिलाय, तो दिवाळीसाठी नाही काकड्यासाठी राहिलं. परत मनाचं परिवर्तन केलं, पोरग राहिलंय ती चांगल्यासाठीच राहिलं. नोकऱ्या हुडकण्याचा प्रयत्न करू ना, पोरांनी खा प्या, तब्येत चांगली मिळवा, उंची वाढवा, छाती भरदार घ्या. बुक्की मारल्याबरोबर आपल्या मनगटात ताकद पाहिजे. कमी शिक्षण असलं तरी सांगा, मी कुकमध्ये काम करीन, पण मिलिटरीमध्येच जा. कारण त्यामध्ये नोकरीत जो अभिमान आहे मायबापानो, इतर कुठल्याही नोकरी नाही. 10 महिन्याची परेड झाल्यानंतर उद्या तुमची प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा घ्यायची असते, म्हणजे शपथ असते. त्याला काही परेड म्हणतात, त्याचा एक शब्द आहे, विठ्ठल विठ्ठल. कसम परीट आहे, कसम परीट असते. रात्री 1 वाजल्यापासून तो सैनिक उठलेला असतो, कडक कपडे, इस्त्री सगळी, आणि मेन त्यांचा अधिकारी झेंडा असा ठेवून. घरातले नातेवाईक बोलवलेले असतात, आई किंवा वडील किंवा चुलता कुणीतरी बोलवलं असतं, आणि असा झेंडा ठेवलेला त्याच्यावर तो हात ठेवतो आणि कसम परेटला त्या हात देऊन काय कसम घेतो, माझ्यावर कुठलाही प्रसंग आला, एक वेळेला आई गेली तरीच मी मागं बघणार नाही, वडील गेले तरी अंत्यदर्शनाला जाणार नाही, मोबाईलवर बघितलं तरी माझं रथ पाघळ नाही. मंडळी येऊ दे, कुठलाही संकट येऊ दे, मी देशाच्या सेवेसाठी एकनिष्ठ राहीन. आज आपला सैनिक चारित्र्याने निष्ठेनं सेवा करतोय, म्हणून आज आपण सुखाने आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणणाऱ्या पुढाऱ्यांचं एकही पोरग मिलिटरीत नाही. नुसती म्हणतात तेवढी, नाहीतर त्यांना तिथं का वशिला लावत नाही. माझं मत आहे तिथं वशिला लावा आणि तिथं अतिरेकीच्या पुढं जाग नाही की तुझं पोरग. त्याचं पोरग इंग्लिश मीडियममध्ये जाते. आमच्या आमदाराची पोरं कनेरी मठात शिकतात माळ घालून. महेश शिंदेच्या गळ्यात माळ आहे, ते म्हणले कनेरी मठातच. कुठं पाठवावं हे आपलं आपण ठरवलं पाहिजे, कारण ते घडायचे आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, ही समाजाची मुलं घडावीत, ती वाढावीत, आणि त्यासाठी आपण कसम काय घेतली, मी अपत्य जन्माला घालणार नाही. बस महाराज धन्य.
यालाच म्हणावं धन्य माता पिता तयाचे. धन्य ही पदवी यांना शुभजुक्ती, इतर कुणाला नाही. केवढा मोठा त्याग आहे का. त्या मुलांच्यावर प्रेम गेलं तर ह्या मुलांच्यावर प्रेम कोण करल. म्हणून आमच्या पांडुरंगाला काय म्हणतात, लेकुरवाळा म्हणतात. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. जनीचं काम केलंच केलं, पण नामदेवरायांचं सुद्धा काम केलं नाही. कधीच या काही देवानं खाल्लं नाही. पण नामदेवा हाती दूध प्याला, दूध प्यालाच प्याला नाही. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती. केवढी मोठी ख्याती करून ठेवली. तसा तो इतका हट्टे, पण त्याने नामदेव म्हणाले डोका आपटीन नाही तू खाल्लंस तर. तेवढी श्रद्धा पाहिजे आणि तेवढा नियम पाहिजे. पण आतापर्यंत आपण असं झालो, आपणही असं वागलं पाहिजे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अनेक तुकोबराने एक अभंग टाकला, शिकलाय सवरलाय कळतंय, मग तू का असा वागतोय. महाराष्ट्रात जन्माला आलोय, वाऱ्या बघतोय, सगळं बघतोय, मग तू इकडे ये ना. त्यासाठी एक अभंग टाकलाय, आता उघडी डोळे जरी तुझं अद्यापी ना कळे, मातेची आखोळे दगड आला पोटाशी. आता डोळं उघड. काही प्राण्यांचे जन्मताच डोळे झाकलेले असतात, त्यांना रातचं सुद्धा दिसतं. बघ मांजराला रातचं, कुत्र्याला सुद्धा रातचं दिसतं. आपले डोळे सारखेच उघडे आहेत, बघून सुद्धा न दिसल्यावानी करते ते. इतके काय त्यांना काय कळते त्यांचे त्यांनाच माहीत. तर त्यांनी सांगितले आता उघडी डोळे, डोळे उघडे. ज्ञानाचा डोळा तुझा उघडला पाहिजे आणि तुला या मार्गाला यायला पाहिजे. आणि त्यातलं ह्या देहरूपी नगरीतली 10 इंद्रिय आहेत आणि त्याच्यावर मन हा मुख्यमंत्री आहे. आता एक मंत्री आणि आता 10 मंत्र्या भागत नाही, उपदोन ठेवावे लागतात. एका राज्यात तिघाही पहिलं मंत्रिमंडळ 7 मंत्र्यांचं किंवा 12 मंत्र्यांचं होतं. आम्हाला तोंडपाठ होतं मंत्रिमंडळात कोण कुठं आहे. आता 67 जेम्बो 67 तिसरी 90 करतात का काय कळना. कारण कुणालाच बाजूला ठेवायचं नाही, कुणाला बाजूला. म्हणून मी सांगतो खावं वारकऱ्यानं पचवावं, खावं वारकऱ्यानं आणि नाही खावं पुढाऱ्यानं आणि पचवावं वारकऱ्यानंच. वारीत कसं आहे, हाय का कमी काय, काय पण येऊ द्या पचतंय. आणि पुढाऱ्यानं किती खावं त्याला त्याचा पत्ताच नाही. वारकऱ्यानं खरोखर तब्येतच वारकऱ्याची कधी काय नाही. सफरचंदासारखा बुवा झाला की त्याला परमार्थ मानवला म्हणायचं. उगीच नाचून नाचून तब्येत अशी केली पाकिटाकडे बघितलं की तसाच मग देऊ नाही तर न देऊ, काय असेल ते असेल. अरे भांडवल तुकोबरायांचं मागतायच कशासाठी, ह्याचा थोडा आता तरी विचार करा. बाजार झालाय बाजार. मायबापानो खरोखर अक्षरशः सप्ते करायचं अवघड झालंय. परंतु या ताईच्या ह्याच्यासाठी आम्ही फुक्कट येतो म्हणून सांगितलंय. का कुणाची सेवा कुणाकडून घेतोय यासाठी आम्ही आमच्या जन्मामध्ये हाच अभंग जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य जन्मो जन्मी आम्ही, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी कृपा केली जन्मोनी संसारी, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, जन्मोनी संसारी, जन्मोनी संसारी झालो
बुडतेचा राजा मन आहे. तुकोबरायांचं मन का गुंतत होतं? बुडते हे जन न देखवे म्हणून यांना सुधारणा व्हावी. त्या मनाला गोड गोड बोललं आणि भगवंताकडे नेले. 20-22 दिवस चालत गेले आणि भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं, मागं सरकून उभे राहिले आणि लगेच त्यांनी मनाने कबूल दिलं की आता मन कुठं धावलं. कारण सगळ्याची गती कळली पण मनाची गती कळलेली. सूर्यकिरणाची गती कळली 1,86,000 एका सेकंदात इथं येत आहे. मोटर कधी गाडीचा आपण बघतो अश्वशक्ती सगळ्यांच्या गत्या कळल्या, मनाची गती कळलेली नाही. आता तुम्ही इथं बसलाय पण तुमचं एका मिनिटात मन घरी गेलं असेल. स्वयंपाक झाकून ठेवलाय का? सहजच. आणि ह्यांचं आज काय केलंय दुसरं हे मन आहे. पण मनानं आपल्या हाताखाली 10 मंत्री घेतले, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. पायाकडे दिलं दळणवळण खातं, पाऊले चालती पंढरीची वाट. ह्याच्याकडे दिलं हातात काम खातं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. ह्याच्याकडे दिलं नभोवाणी खातं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे बोल. जिबीकडे दिलं बोलू ऐसे बोले जेने बोले. बघा लगेच तुम्ही डुलताय बर का. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. याला दिलं संरक्षण खातं बर का. आणि ह्या जिबीला 32 जणांच्या ताब्यात ठेवलंय. तिच्याकडे 2 खाते दिल्यात, एक खायचं खातं आणि एक बोलायचं खातं. खाऊन शरीराचं वाटोळं होतंय आणि बोलण्यामुळं वकिलांचं बंगलं वाढतात. काहीतरीच बोलते आणि फसतंय ते फसतात. कारण आपल्याकडे वकील आहेत शब्दात लगेच धरणार. सांगतात ना एकाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेला तो म्हणला इतकं झालं इतकं झालं. वकिलानं सांगितलं तू बोलायचंच नाही, तू बोलायचंच नाही. तेव्हा तो बैलगाडीवाला म्हणला अरे बोल की. म्हणला तू का बोलत नाहीस? मी तुला वरडून वरडून सांगत होतो तरी तू ऐकलं नाहीस. ती बाई वारली तेव्हा वरडून वरडून सांग. पण ती बहिरी होती आणि त्याचं लय लांब जात. ती त्यावेळेला कळलं की ही बहिरं नाही हे चांगलं कळलं होतं. मग का बाजूला गेला नाहीस? गाडी बघितली होती सगळं होतं, मी ओरडत होतो. मग ती कळलं. म्हणजे ह्या वेळेला त्यांची शब्दाची किंमत आहे प्रत्येकाकडे. म्हणून हिला या जिबीला छिनाल म्हणतात. 2 खाती संभाटी. डोळ्याकडे दिले एक ग्रह खात. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे. फार महत्वाचं खात आहे म्हणून त्याला संरक्षणात ठेवलंय. ती खोपणे हे डोळं जर हितं असतं तर HMT टर्कच बघावं लागतं. माणसं अजून म्हणतात देवाला कळत नाही. एका जागेवर इतके चेंबर काढल्यात, एखादा चेंबर इकडं. गंध खाताय नाक ते इकडं जर असतं तर कसं झालं असतं? विटलेलं पिटलं तोंडापाशी आलं की नाक सांगतो बाजूला ठेव. डोळ्यानं बघायची गरज नाही, नुसत्या वासाव सांगतं काय त्याची योजना. आणि ह्याला पापण्या दिल्यात. माणसं म्हणतात झोपायसाठी आहेत. दासबोधवाचा 36 प्रकार झोपेचे दिल्यात. काही झोपत चावळत्यात, काही झोपत इकडं पळत्यात, काही कपडे घेऊन चालत्यात. बारकी पोरं जागा बदलून झोपत्यात वल होतंय म्हणून. लय काहींना अशी लाता मारायचे, जागा झाली की लाता मारायची. एक मला असं भेटलं, आम्ही 6 जण झोपलो होतो ती कडला होतो. ती गादी गुंडाळ्यावानी वरली वाकाळ गुंडाळायची. रात्रभर एकाची विण्याचा पारा तसं 1 तास वाकाळा ओढून धर आणि ती गुंडाळायचं. पडलं की गुंडाळायचं. काही माणसं डोळं उघडं ठेवून झोपत्यात, त्याला बाहेर वाट्यावर झोपवायचं. चोराला वाटेल हे आपल्याकडे बघतंय. झोपेचे प्रकार आहेत, लय झोपेचे प्रकार आहेत. आपल्याला त्याची कितीतरी सांगताय. म्हणून या डोळ्याकडे संरक्षण खातं दिलेलं आहे. आणि या पापण्या कशासाठी दिल्यात? पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा. अपवित्र वाणी नको माझ्या मुका त्याहुनी मुका. आपण परमेश्वराचे उपकार जाणले पाहिजेत की मायबापानो आपल्याला बोलता येते आणि त्या बोलायचं बिल नाही फक्त मोबाईललाच आहे. नाहीतरी आपल्या बोलायचं बिल सगळ्याची बिलं येतात. हवेचं बिल आलंय का? आज दिवसात एवढा हवा घेतली,
पाणी किती पेलो त्याचं बिल आलंय का, बाटली किती पेलो हे कळतं. इतराचं सगळं आहे, परमेश्वर निर्मित आहे, त्याला बिल नाही. म्हणून आपण परमेश्वर निर्मित आहे, एका एका क्षणाचा विचार केला पाहिजे. हाची करावा विचार, तारावया पार तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सगळ, नाशिवंत देह जाणार सगळ, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देहा जाणार जय हो हो. नाशिवंत देहा जाणार एक दिवशी आपण नक्की जाणार आहे. पण पुढल्या क्षणाचा विचार करा. आत्ताचा क्षण आपल्या ताब्यात आहे, पण पुढला क्षण आपल्या ताब्यात नाही. अक्षदा पडल्या की ह्या नात्यातली होती ती त्या नात्यात गेली, नाव बदललं, सगळं बदललं, कितीतरी बदल घडतात. याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. पण आता आपण तेवढाच विचार करायला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुमचे चरणा देखलिया, तुमचे चरण देखलिया, बाग गेला सिन गेला, बाग गेला सिन गेला. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, बाग गेला दिन गेला, बाग गेला दिन गेला. रघुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय रखुमाई,
त्याच्यातला महत्वाचा शब्द आहे प्रेम रस बैसली मिठी आवडी लाटी मोकाची. याच्यातला या अभंगातलं मेन काय तर रस आहे. आपल्याला रस फक्त कुठला माहित आहे सुधारस आणि उसाचा रस आणि सोमरस ठरवायला माहित आहे. ज्याला माहित नाही त्याला सोमरस म्हणायचं. हे 3-4 रस आपल्याला माहित आहेत. पर साहित्यातले रस जे आहेत ना वीर रस चैतन्य निर्माण झालं. करू का तुमच्या पुढे वीर रस करू. शिक्षण क्षेत्रातला मनुष्य पर वीरासारखं काम केलं त्याच्या चरित्रातनं जर पोवाडा गायला तर असा वीर होणेच नाही. कर्मवीर भाऊराव पाटील ध्येय गाठील आज्ञानाला त्यांनी दिलाय का सांगतो पवाड्यात तुम्ही ऐका. इतकं अवघड आहे ते इतकं अवघड आहे. मला पनवेलला नुसत्या रूप पाहतात उलता पालता केला. मी म्हणलं कीर्तन पवाड्याव करीन प्रत्येक चरण सोडीन अभंग जाऊ दे तिकडे फार म्हणजे हे तर एखाद्याचं वीररस हास आहे. भक्तिरस काय तुम्हाला सांगायचं. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनात नाचायचं ज्ञान आपलं उधळायचं. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारे. पण ब्रह्मरस घ्यायला काय लागतंय लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. वाटा सूक्ष्म भगवंताचं नामस्मरण घ्यायचं आणि ते दररोज सकाळ संध्याकाळ घ्या बरं का. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्रीराम जय राम कुठलाही एखादा जप करा. अक्षरशः गुरुवारी उंबराच्या झाडाखाली तुम्ही एवढं न म्हणला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर तुमच्या आयुष्याच्या झोळीत कुठलंच कमी पडणार नाही. ज्ञान तर मिळेलच मिळेल. खरोखर आज जिथं जिथं दत्ताची ठिकाणं आहेत ना तिथं अन्नदान कमी नाही. गोंधावल्याला जा, अक्कलकोटला जा, गाणगापूरला जा, नरसोबाच्या वाडीला जा, नारायणगावला जा. आणि आत्ता दत्त जयंत्या मुंबईच्या पेट दत्त जयंती. दत्त जयंती दिवशी अख्खा महाराष्ट्र एका वेळेच्या नाही 2 वेळेला जेवणाला अन्न पुरतंय. आपल्यात एवढी संतांचे उपकार आहेत मायबापू आणि खरोखर देवाची कृपा आहे. आज सगळ्या पुण्यतिथ्यामुळं आज आपण किती अन्न खातोय किती जयंत्यामुळं. अरे नुसतं वारकरी संप्रदायाचा सहवास घडला तर 5 दिवस पुण्यस्मरण आमच्या ताईचं होतंय. याच्यापेक्षा कुठलं मोठं पाहिजे. खरोखर चेष्टा नाही. तुम्ही नुसता सहवासात आला तर एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संत सकूची काय अवस्था झाली, जनाबाईची काय अवस्था झाली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाईनं एवढी न चिमुकलीनं सांगावी. कारण तुमच्याकडं क्रोध आला काय आला. अनेक रस आहेत. श्रंगार रस आहे. तो श्रंगार रस तमाशात चालतो बरं का. ती सुद्धा आहे. नभात नटली मनात पटली कोर झळकली चंद्राची आकाशातून जण उतरली दिव्य अप्सरा केंद्राची. ती तालावून नाचून म्हणलं का नाही त्याच्यापेक्षा त्याला लय आवड वाटत. लय वेगवेगळे आहेत. प्रत्येक रसात प्रकार आहे. अद्भुत रस. अद्भुत रस म्हणजे असलं थोडं तर सांगायचं नाही.
एक हात लाकूड 9 हात ढपली त्यालाही म्हणतात. तुम्हाला अद्भुत रसही सांगणार आहे आज. त्यानंतर वीररस सांगणार आहे आणि वीररस सांगता सांगता भक्तिरस. हे 3 रस एक एक गुटखा घेतला तरी तब्येत चांगली होईल. वीररस सांगत असताना आपण तानाजी मालुसरे यांचं चरित्र सांग थोडक्यात सांग. मुलाची पत्रिका द्यायला गेल्यात. पत्रिका दिली. मासाहेबांनी पत्रिकेचा स्वीकार केला आणि छत्रपती लगेच आले. लगेच गुडघे टेकले आणि छत्रपतींना मुजरा घातला. रायबाचं लग्न आहे, आपण लग्नाला आला पाहिजे. मासाहेबांनी सांगितलं, शिवबा मी सांगितलंय नव्या नवरीला नव्हे त्याच्या घरातल्या सगळ्यांना दागिनं घेऊन जायचं. एक उपनीभर दागिनं, उपनीभर, पोष्ट्यात नाही. आपल्याकडं पोष्टाभर म्हणजे पोष्ट्यावर चिटकवलेलं चकाकतंय म्हणजे चकाकली सगळं. इतकं दागिनं दिलं आणि जातीनं आम्ही येतो म्हणून सांगितलं. उमर गेला, मासाहेब साथीनं गेल्या. काय लग्न ठाट काय झालं. पण बोलता बोलता मासाहेबांच्या सहज विषयाला पुढं जो कोंडाणा किल्ला दिसतोय त्याच्या हिरवा भडकतोय त्याला खाली घ्यायचे आणि तिथं भगवा भडकायचे. मासाहेब आजच जातो. आधी लगीन कोंडाण्याचे मगर रायाचे या माझ्या मुलाची ही मुहूर्त मेढ लग्नाची उतरुनी शोभा मंडपाची. मी त्या मिरवायसाठी नाही आलो, मी यासाठी आलोय. आजच जातो. किती माणसं पाहिजेत? बाद झाली. 80-90 मावळे असले की रेट झाले. छत्रपती म्हणले उदय भानू तुला चकवल, फार हुशार आहे, काही काळजी करू नका, मी त्याला संपेन. आणि खरोखर त्याप्रमाणे जायचं. परत सहज सांगितलं छत्रपतींनी, जाता जाता भंडारा डोंगरावनं जा. का? तिथे एक साधू राहतो, साधू वेशात आहे, परंतु देशाबद्दलची एवढी, स्वराज्याबद्दलची एवढी तळमळ आहे. एका एका अक्षरामध्ये तो सांगतोय की आपल्यासाठीचे त्यांची गाडी घेऊन जा. दोघंही सूर्याजी तानाजी दणदणीत गेले. झोळी नेली, झोळीमध्ये टप नेलाय, तुंतुन नेलंय, झांज नेली, डुलची नेली, संबुळं नेलंय, सगळं नेलं होतं. मोराची टोपी नेली, बारक्या चिपळ्या नेल्यात. आल्या आल्या ओळखलं, तुम्ही राजांच्याकडून आलाय का? तब्येत येऊनच कळतंय. कट बघितल्याबरोबर कळतं की हवालदार आहे का मिलिटरीवाला आहे ते. नाहीतर काय कट इतकं वर गेल्यात ती डोक्यावर घमेले ठेवले म्हणे वाटतंय. कट वरनं कळते हे किती कट झाले. लय विचित्र आहे. समाजात घावली त्याला सुट्टी द्यायची नाही. अहो तुम्ही सांगा काय नाव ठेवावं हे सुद्धा कळेना. मग एवढी एवढी पोरगी 5-6 वर्षाची आणि त्या म्हातारीने तिला पप्पी म्हणत होती. आणि इष्टीत चढताना कंडक्टरला म्हणते मला घेऊ नको वर, माझी पप्पी घे. काय प्रसंग असेल आणि मी तिथं आहे कंडक्टर पशी. तुम्हाला हे वाटतंय पण मी तिथं काय केलं असेल. मी म्हणलं कंडक्टर दार उघड फक्त, माझा ऐक, माझा अनुभव आहे, मी समाजात सारखा असतो. तेवढी पोरगी आत घे. आणि पोरगी आत घेतल्याबरोबर म्हणली बास, मला नाही घेतलं पण माझी पप्पी घेतली. कारण तिला घरी पोच करायची ती म्हाताऱ्याची. अनुभव असतो काय काय गोष्टीचा सहज अनुभव नसेल तिथला तिथंच विषय सोडून द्या. तेवढ्या पुरतच पोतं नुसती गुढी मुडली की हसून आपलं ठसठशीत पोतं भरलं. अनेक असे विषय आणि लगेच झाली तयारी झाली. कसा आलाय? तयारीनं आलोय. गोंधळ येतो का? येतो. भारूड येतं का? सगळं येतं. कसं आहे एक पाटे तुम्ही आधी म्हणा आम्ही लगेच म्हणतो. तुकोबरायांनी सांगितलं मी म्हणू का गोंधळ? कवड्याच्या माळा आणल्यात, तुंतून आणलंय, संबुळ आणलंय, दोघं दुईकडे तयार झाले आणि तुकोबरायांनी घातला गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आम्ही गोंधळी
एक नंबर येते. तू जर असं वाजवलं आणि ह्यातल्या दोघी जर उठल्या, काल्याच्या कीर्तना उठली, काल्याच्या दोघी उठल्या आणि गवळण कुठली घेतली, एक दहावी एकी पुढे, आणि त्याला ही चाल लावली, दोघी एक दहावी एकी पुढे. कुठनं चौपला आणला, त्यांचा मळवट भरला, सगळं झालं. मी छापील साडीवर म्हणले, मॅडम बसा. ती व्हायची येडं नव्हतं, ती लगेच बसलं. पण ती काटा पात्राची होती, ती काय बसना. ती मला म्हणली, बघता मी वारकरी आहे म्हणले, काळूबाईचा नाही, एकाचा नाही, काय नाही. म्हणले बघ तुला सांगून ठेवते, ऐक. कारण 1 वाजायला आला होता तरी काला संपला नव्हता. म्हणले माझं लेकरू गुराकडे जाणार आहे, माझ्या लेकरानं येणा घेतलाय. असंच म्हातार होत. ती मालकाला, अशा मालकाला लेकरू म्हणते. म्हणले मला काय म्हणले असं. मी तिथंच जय विठ्ठल घेतला, तिनं तिथंच वारं सोडलं आणि हिनं करी माझ्याकडं न ऐकता तिच्याकडे गेला आणि ती म्हणते आई असं माणसात येऊ नये. त्या दिवसापासून मी पकवाजा चांगला असतात जाग्यावर थांबतो. अहो लगेच नाचते ती. त्यांना तो एक छंदच वेगळा आहे, कुणालाही कळणार नाही. मालक आई म्हणतोय म्हणले तर काय तुम्हाला सांगायचे. असा तो वीर रस अंगात भरला. आणि इकडं दुष्काळ पडला होता. 12 वर्षाचा दुष्काळ पडला होता. झाडाला पानं लावली नसती, पाला वरपडून खाल्ला, हराळीच्या काश्या टिचून खाल्ल्या. आणि काय सांगायचं, 1 वारकरी वारीला गेला. घरी पीठ होतं ते दळलं होतं आणि पाणी आणि पीठ पोरांना दिलं. आणि माघारी आल्यानंतर काहीतरी आणतो आणि जगाचा मालक जिथं उभा आहे तिथं वारीला जाऊन उभा राहिला. आल्या आल्या जगाच्या मालकानं सांगितलं, वारी झाली परत नाही वेळा, आता नाही येणे जाणे, आता परत यायचो नाही मी. पोरं घरी उपाशी आहेत. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले आणि आकाशवाणीतनं शब्द झाले, इथून मंगळ वेडा आहे तिकडं जा, वेड्या तिथं जा, तिथं तुला पाहिजे तेवढं मिळेल. आणि तो वारकऱ्याची पावलं तिकडं वळली. ओळीच्या ओळ लागली होती दामाजी पंतांच्याकडं, पण वरनं परवानगी नव्हती. गळ्यात माळ बघितली, कपाळाला गंध बघितला आणि या वारकऱ्याला म्हणले दुपारच्या भोजनाला येता का, 12ची वेळ आहे. वाढली माधुकरी नाही म्हणले येतो. 5 पक्वान्नाचं ताट, दामाजी पंतांच्या ताट बघितलं आणि ठसठसून रडला, ठसठसून रडला. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला महाराजांची आई पोहे घेऊन आली त्यावेळेला 4-5 पोरं होती आणि डब्या एवढा एवढा पोहे आणले होते. म्हणले ह्यानी बघायचं आणि मी खायचं, ह्याला म्हणायचं रक्तातलं. आणणार असेल तर ह्यांच्या सगळ्यासाठी आण, माझ्या एकट्यासाठी आणू नको. अशी माणसं कोण बापानो, काय प्रेम असेल या लेकरांच्या. मला एकट्याला घालू नको, ह्याला घाल, शिल्लक राहिलं तर मी खाईन. ऐशी कळवळ्याची जाती, जिनं कळा दिल्या तिलाच कळकळीती. समाजाबद्दलची तळमळ आहे त्यालाशी जमतं, इतर कुणालाही मायबापानं जमणार नाही. इतकं हृदयातून पाजर फुटला पाहिजे. आणि मग ताट झाकून ठेवलं. म्हणले मला 2 पायल्या ज्वारी द्याल का. होय देतो म्हणले, दुपारची वेळ आहे. पण म्हणले मला देताय, पण बाहेर कुणी विचारलं तर काय सांगू, तशीच दिली म्हणून सांगा. बाहेर वळ लागली होती. मोफत रेशनिंग नाही का. लगेच पिशव्या भरून पिशव्या 7 कोठारं खाली झाली. हाताखालच्या माणसानं बेदरला कळवलं आणि दामाजी पंतांना अटक झाली. पण मंडळीनं सांगितलं जाता जाता पंढरपुरावनं जा. आणि हरिपाठ वाचता वाचता चंद्रभागेच्या तिथं पुंडलिकापाशी एक पावती गावली की कोठाराचे पैसे सगळे भागवल्यात, तुम्ही नुसतं निमित्त म्हणून तिथं जा. आणि त्यांच्या आधी भगवंत गेला होता आणि त्यानं वेशसुद्धा असा घेतला होता. लंगुटी नेसली होती, खांद्यावर घोंगडं टाकलं होतं, हातात काठी घेतली होती, तांबडं पागुटं बांधलं होतं. याला म्हणतात भक्तिरस. आणि तो भक्तिरसातून दामाजी पंतांच्या तिथून निघाला आणि बेदरच्या बादशाच्या वाड्यात जाऊन उभा राहिला.
आणि तिथूनच म्हणला जोहार मायबाप जोहार. मी दामाजी पंताचा महार आहे. त्यांनी जी लुटलं धान्य दिलं ना त्याचे पैसे भागवायला मी आलोय. करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. करी जोहार दरबारात, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, करी जोहार फेकितो दुरून जगजेटी. दामाजीनं विकली जी कोटी त्याचं दाम घ्यावं पदरात. शहा घाली बोट तोंडात, तोंडात बोट घातलं होणे नाही बाबा. ही भक्ती रसासाठी देव कसा होतो, ह्या भक्ती रसाचा वीर रसामध्ये कसं होतं. वीर पडतो. काय झालं, डाव्या हाताला मार लागला आणि शेल्यानं बांधता बांधता उदय भानूने हित वार केला आणि तो हात पडला. तानाजी मालुसरे खाली पडले. खाली पडल्यानंतर त्यानं काहीही विचार केला नाही. दुसरे सपा सपा वार केले. धाकट्या भावानं सूर्याजीनं ते बघितलं. गडी आपला मोहरक्या पडला. सगळी पळायला लागली. 80 वर्षाचा शेलार मामा थोडा आला. दोर कापल्यात. अजून आम्हाला काही मंडळी म्हणतात 80 वर्षाचा शेलार मामा कसा चालतो. 86 वर्षाचा जयसिंग चालतो राष्ट्राला आणि 80 वर्षाचा आमचा मामा चालत नाही. खरोखर तिथंच घनघोर युद्ध झालं. शेलार मामा आणि कमल कुमारिकेचा बाप एक राजपूत कन्येचे लग्न करण्यासाठी तिला अटक केली होती. त्या दोघांनी हल्ला केला आणि शेलार मामानं असा पट्टा चालवला. पहिला त्याचा उजव्या पायाचा पंजा तोडला, तो लांगडा झाला. कमल कुमारीच्या बापानं हित कर्दळीचा खूप कापाव तसं हे कंबरटेत मणका कापला. धाड दिशी पडला. त्यांना राग आला होता तर तानाजी मालुसऱ्याच्या मस्तकात लात घातली होती मरगट्टे म्हणून. फार माणसं गेल्यात ह्या राम मंदिरामध्ये. तुम्हाला काय सांगायचे, हे आपल्या आयुष्यात आपल्या पिढीत आपल्या देखता भगवंत बसले आणि संपूर्ण देश त्या दिवशी भगवमय होणार आहे. फार मोठं आहे. गुड्या उभा राहा. अरे हे आपल्या नशिबात सहजासहजी मिळणारं नाही. घरोघरी अक्षदान दुपारी 11 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत एवढा जप करा. श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, जय राम, जय राम. आणि एवढंच म्हणा. एखादा मनाचा श्लोक म्हणा. मना सज्जना भक्ती पंथेशी जावे, तरी श्री हरी पाविजे तू स्वामी. मना सज्जना दुष्ट बुद्धी नको रे. जगात सगळ्यात सुखी कोण? निर्लज्जम सदा सुखी. आणि त्याच्यापेक्षा सुखी कोण?
कान उघडे ठेवून पुरुष मंडळी आहे का, ज्याची बायको मुकी तो सुखी. नाहीतर ही आनंदी आनंदी लई या पाहिजे बाबा भल्यानं नको. काल राव खरोखर दिल तेवढं पाकिट मी बघितलं नाही. हल्ली मला मी इष्टी फ्री आहे म्हणून मी पाकिटच बघत नाही, कशाला बघायचे. तरी माणसं बघून मला नारळ देतात सुक्का, कारण बिन पैशाने आले नारळात तरी वाचते. आणि माझ्या मागं 2 डबा आहेत, मंडळी आणि बहीण दोघी जणी आल्यात. त्यांना ते आपला आश्रम बघायचा होता. दोघी आल्या, दोघींनाही बहिणीलाही तिकीट नाही, त्याचे मला डेपो मॅनेजर होते. ती 6 महिने फ्री आणि ही 1 वर्षानं लहान, ही फ्री. दोघंही फ्री. म्हणजे इंजिनला कोळसा नाही, डबं मागचं पळत्यात. पर मला कीर्तनाचा नारळ एवढ्या कपातच्या आणि ह्यांना वटी भरून साडी, ह्यांना साड्या, आम्हाला ओपारणं सुद्धा नाही फास लावायला. किती देव त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही बघा. काय थोडं विचार करा. आपण हे म्हणत नाही. आणि खरोखर असं भक्तिरस वीररस अशा रसानं भजून गेले. अद्भुत रस. थोडक्यात सांगतो, एका गावामध्ये कीर्तन केलं मसवडमध्ये आणि त्यांना सांगितलं तुमच्या सिद्धनाथाला सगळे येतात. अरे वारीला येत जा की. म्हणले आम्ही मांसाहारी, आम्ही येणार नाही. म्हणले नसेल ना तर ह्याला तरी जा. कुठं? गोंदावल्याला जातो म्हणले, परंतु कुठं? ज्योतिबाला जा. म्हणले हो ते आमचं कुलदैवत आहे, पर जा, पर घरातनं निघाल्यापासून मांसाहार करू नका आणि षष्टीच्या कार्यक्रमाला जा. षष्टी असते ज्योतिबा. सगळी गेली गुलाल बिलाल. रस्त्यानं चालायचं पर सरकारी नाही, पुलावनं जायचं नाही सरकारी नाही. आणि माहुलीपाशी आले आणि नदीला पाणी लय बघितलं श्रावणातलं, तिथंच उभी राहिली. म्हणली बुवानं सांगितलंय पुलावून जायचं नाही. वरनं एक भोपळा वाहत येत होता, वाईकुंड, काळा भोपळा एवढा मोठा होता. त्यांनी तो भोपळा धरला, देठ काढला आणि ही 40 जण आत उतारली आणि एकानं भोपळा ढकलला. तो भोपळा वाहत 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 कराडच्या तिकडं मोठा डोहा आहे कृष्णा कोयनेच्या, त्या डोहात तो भोपळा फिरत होता. त्यातल्या एका माशाने एक भोपळा गिळला. ही 40 जण तशीच बिया खात्याची. पत्त्या नेलं होतं डाव. पत्त्यानं तो करावा पत्ता जीवनाचा बेपत्ता. त्यात 52 पानं आहेत. 52 पानाला सुद्धा अध्यात्म आहे. मायबापानो, हुकमाचा एक्का आहे तोपर्यंत डावच खेळा. हुकमाचा हुक्का गेला की डाव नाही. दुरी एक्का आहे तोपर्यंत दुर्रे आहे. त्रिगुण म्हणजे त्रिगुण आहेत आणि 4 म्हणजे 4 वेद आहेत आणि 5 म्हणजे पंचमहाभूत आहेत आणि 6 जणाला हटवा ते षडरिपू आहेत. येईल त्याची सत्ता. आणि 8व्याचं फक्त गुण 8वा नवविधा भक्ती. 10 इंद्रिय ताब्यात ठेवा, व्हाल तुम्ही राजा. आणि तीच जर माया मिळाली तर व्हाल तुम्ही गुलाम. 52 पंथाची पानं 2 तास लागते सांगायला, आपण तिकडे जात नाही. अशी यांची ही सगळी झाल्यानंतर खरोखर जिथल्या तिथं काम झालं. भोपळा घेतला. एक रातचा चालाय, त्याच्या पायाला भेगा पडल्या, त्या ज्योतिबाला जायचा. हायवेनं चालत चालला होता. त्या कराडच्या डोहात तो भोपळा फिरतोय. एका माशानं भोपळा गिळला. तिथं कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे. तिथल्या एक ट्रॅक्टर आणला आणि भुयानं जाळं टाकलं. भोपळा मासा बाहेर काढला. मासा मेला होता. कारखान्याला कुली लय येते. चिटबाई कोलं, चेअरमन कोलं, मुकदम कोलं, ही कुलीच उचलय खात्यात, त्यामुळे दर मिळत नाही. आणि त्यातलं एक कोलं नदीला आलं आणि त्यानं तो मासा गिळला आणि ती कोलं हायवेनं गेलं आणि पेट नाक्यावर मेलं आणि त्या माणसाच्या पायाच्या बेगत ती कोलं अडकलं. खोटं आहे हे, खोटं आहे. याला अद्भुत म्हणतात. ज्योतिबाव गेला, तळ्यावर आंघोळ केली, माघारी आला आणि पुजाऱ्याला म्हणला नाचकान द्या ना. त्यानं ते कोलं बाहेर काढलं, शेप फाडलं, मासा निघाला. मासा फाडला, भोपळा निघाला. हिथं फोडावा तर गुरुवाला द्यायला लागेल. त्यानं डोक्यावर भोपळा घेतला. आज 40 जण तशीच
आणि ज्योतिबापाशी गेला आणि तिथं बाहेर नंदी आहे. त्या नंदीपाशी वर्ण टाकल्याबरोबर आतली म्हणत्या ज्योतिबाच्या नावानं. ह्याला म्हणायचं अद्भुत रस. किंवा असे अनेक रसाचे प्रकार आहेत. तुम्हाला जेवढे जेवढे रस सांगताल. आता प्रेमरस सांगतो आणि शेवेला पूर्ण वेळा. असे सक्रातीचे दिवस होते. टाईम घड्याळाकडे बघायचे. टाईम आता अजून 15 मिनिटं आहेत. प्रेमरस बैसली मिठी आवडी लाठी या मुखा. मला या पोरांना असे संस्थेतले असतात ना, त्यांना चॉकलेट द्यायची लय. आज आत्ता माझ्या खिशात आहेत 50 चॉकलेट आहेत. फक्त बारक्यांना देणार. हो, बारक बघीन त्याला द्यायचं. मला ती चॉकलेट दररोज 10 रुपये 20 रुपये चॉकलेट वाटते. कारण पोरग पाया पडायला की वरनं चॉकलेट टाकायचं, मग ती खुश होत. असाच मी कार्यक्रमाला गेलोय सक्रातीच्या आधी 2 दिवस. प्रेमरस सांगतोय तुम्हाला. आणि मला ती चॉकलेट वाटायचं. आणि सक्रात म्हणल्यावर सक्रातीचा बाजार. सगळ्या बायकाच बाजाराला. गडी नसत्या सक्रातीच्या बाजार. कारण त्यांना काय घ्यायचं त्यांना माहीत असतं आणि कसं आणायचं ती माहीत असतं. हारबारा उलटा आणायचा असतो, बुडकं वर करून, नाहीतर वरच्यावर घाट खातेले. आणि गव्हाच्या लोंब्या वर ठेवायचं असतं, म्हणजे टोस्ट, म्हणजे पिशवीत कोण हात घालत. सुपाऱ्या त्यांनीच होडकाव्यात आणि बदाम त्यांनीच होडकाव्यात, नाहीतर आपले टपराक सुपाऱ्या 25 कुठं जाते. पानं मोठी घ्यायची असतात. मी एकाला म्हणलं, अरे पानं मागल्यात, सीताबाईचं सीताफळ आहे, त्या सीताफळीच्या पानावर घेतलं तर सीताबाई प्रसन्न होईल. त्याने सीताफळीच्या पानावर बायकोला घ्यायला लावला. म्हणजे बुवा सांगेल ती पूर्व दिशा म्हणून मी सांगा. आणि खरोखर असा गेलो, कुंभाराची लाईन होती. आणि गेल्या गेल्या मला रंगीत गुंडग्या दिसल्या एवढ्या एवढ्याला. फार रंग चांगला, अगदी हिरव्यागार, पांढरा, शुभ्र, निळा कलर, त्याच्यावर वेलबुट्टी काढली. गेलो आणि त्या गुंडगीला हात लावला. असं म्हातारं होतं. तिथनंच म्हातारं म्हणलं, बुवायस का कोण आहेस. गुंडगी खाली ठेवली आणि परत त्या म्हाताऱ्यापाशी आलो. त्याच्यापाशी एवढ्याल्या सक्रात होत्या मोठ्या जुन्या. म्हणला, महाराज आहे म्हणून मी तुला सांगतो, कपाळाला गंध आहे, गुंडगी कधी घरी नेसी नाही. जी गुंडगी आहे ती गुंडगी घेते. इथनं पुढं गुंडग्या घेऊ नका. कसा वंसा घ्यायचा असा होय, अशी सक्रात पाहिजे. तेव्हापासून गुंडगी घरात नेली नाही. आणि असा तिथं त्या कुंभारापाशी बसलो आणि असं दोघं बोलतोय तेवढ्यात एक बिचारी आली. तिच्या काकाला पोरगं होतं, 1.25 वर्षाचं पोरगं होतं, मधव्या सुनेचं पोरगं होतं. पोरगं पाक दिशी असं खाली ठेवलं आणि लगेच म्हणले, बुवा तुला काही पोरं आहेत का. म्हणलं मला आहेत. पर म्हणले, ह्यो माझा डबरा. त्या पोराला ती म्हणायची डबरा. म्हणलं काय म्हणलीस. अहो मरतोय, माझ्याच ओरा वाचतोय ह्यो डबरा. शिवी आहे पर ती आईशी कळवळ्याची जाते. ते डबरा, त्याचा डबरा. आता मलाच सवय काय, पोराला चॉकलेट द्यायचं. मी चॉकलेट दिलं, अगदी सोलून दिलं. त्या पोरानं खायच्या पद्धतीनं खाल्लं. तोंडा करून इकडं सगळ्या गराळ आणि ती ह्या धोतराला पुसली. आणि पोरग चांगलं गुतलंय, ह्याला चिकाट लागले. मग ती त्यानं चावतंय. ती म्हणली, बुवा पोरग तुझ्यापाशी, पोरग म्हणायचीच नाही, डाबरा तुझ्यापाशी चांगला राहते, 5 मिनिटात बाजार करून येते. हाय का चॉकलेट कमी आणू. म्हणलं मावशीबाई काळजी करू नका, माझ्याकडं 15-20 चॉकलेट आहेत. पोराला चॉकलेट दिलं. ती बाजार करता करता त्यानं 4 चॉकलेट खाल्ली. पर फक्त तेवढं कासुट्यापुरतंच धोतर चांगलं राहिलं. नाहीतर ही सगळं काळं मीठ आणि ती धुरळा वळायचा गाडग्याचा. आणि परत ती कुंभार म्हणायचं, पोरगं पडेल पोरगं पडेल. परत घ्यायचं. इष्टीत चढताना इतकी गर्दी तुम्हाला काय सांगायचं. शिट्टी मारणारा कंडक्टर मागल्या शिडीहून आत आला, इतक्या बायकांची गर्दी वरचा. आणि मी जागा माझी धरली पिशवी टाकून. आणि माझ्या जागेपाशीच ती बाई आली, तिच्या काकाला पोरग. आणि तिनं त्या सक्रातीन तो बाजार असा हात अवघडलेला. म्हणले, बुवा बरं अगदी खरंच पोराला लावलास, प्रेम लावलंयस, एवढं करतोस का. ह्यो डबरा घेतोस का तुझ्यापाशी. मी खुर्चीवर बसलेलो आणि ती पोरगं घेतलं आणि त्याला असं धरलं, लांब असं लांब धरलंय.
तरी ती गंध पुसायचं, कानाचा गंध पुसतंय, माळा ओढतंय. आता ही असलं लोडणं त्याला का फुटतं. त्याला वाटलं ही चॉकलेट, त्याला ती चगाळलं, ती गराळं, बरं शर्ट घाण. आत्ता काय करायचं, चॉकलेट संपली होती, त्याला असंच धरलं. तिच्या जावची तेलाची किटली होती 3 लिटरची. तिने तिला हाक मारली, म्हणली बुवानं डबरा घेतलाय, तुझी तेलाची किटली दे. आता तिचा हात मोकळा, तिनं किटली घे. तिनं किटली दिली आणि ती दिली माझ्यापाशी. म्हणले महाराज घ्या, तिथं मांडीत धरा. मी मांडीत किटली धरली आणि ती पोरग त्या किटलीला लाता मारायला लागलं. खाळडीशी टोपान खाली गेलं. खाली गेल्या बरोबर ती म्हणती बुवा एवढं टोपान. म्हणलं पेटव की, मलाही शिवाय येते ते. किटली वाकाई ना, ती पोरग त्या किटलीत पाय घालायचं, असं असं हलवायचं, इकडं असं असं हलवायचं, इकडं. 3 किलोतलं त्यानं फक्त पावशेर त्याला असं टाच फिरवून घ्यायचं आणि परत हितनं खाली तेलकट. आता काय तुम्हाला हसू येतंय. त्या गावात माझं सक्रातीच्या आदल्या दिवशी कीर्तन होतं. गेल्या असा मारुतीचं देवा धोतार काढलं आणि खिडकीत ठेवलं. हिनं करी म्हणलं मला धोतार नेसवा, मी पाहुण्याचं आणलंय. अरे म्हणलं तुला नेसावतो पण मला नाही. आणि तुमचं काय झालं? म्हणलं माझं तेल काढलंही झालं. मला ही बुवा अशीच असते, ती गुरुवन बुवा एकच झालं. ती काळं मिठीत त्याचं धोतार नेसलो, कीर्तन केलं. पर त्यो जय विठ्ठल करताना म्हणतोय बुवा ओराक्त घ्या, धोतार पाहुण्याचा आहे. पाया पडल्या मला म्हणायचं महाराज हो तुझं आहे, तुला देतो. जय विठ्ठल करून मारुतीकडे गेलो, रामाचं दर्शन घेतलं. मारुतीच्या देवळाला 3 प्रदक्षिणा घातल्या. म्हणलं लंका जाळलीस तसं जाळलंस का, काय केलंस? त्यावेळेला कार्यकर्ते आले आणि कार्यकर्त्यांनी मला हळूच सांगितलं महाराज काय बघताय? काय नाही म्हणलं, इथं खिडकीत धोतार ठेवलं होतं. म्हणले तुमचं होतं होय, काय तेल काटणं असलं धोतार नेसताय? म्हणलं माझंच आहे, तो मला डबरा केवढ्याला पडलाय. शेवटी सांगायचं गोष्ट, ते धोतर घेतलं कार्यकर्त्यांनी, चौघांनी फाडलं, कीर्तन लांबलं आणि तिकडं धोतार फाडलं आणि त्याचं अंगठ्यासारखं काकडं करून ठेवलं आणि घमेल्यात भिजत घालत ठेवलं होतं. आणि त्यांनी मला आल्या काय सांगितलं महाराज आम्हाला वाटलं गुरुवाचं धोतार आहे, सुती आहे म्हणून आम्ही काकडं केलं. काय सांगायचे, बायकांनी घरी काकडं नेलं, असला काकडा होणार नाही. पण कसा तरी काला केला. घरी येताना काय करू, घरी कसा येऊ? आळंदीचं पोरगं होतं एकदम काटकुळं. ते म्हणलं महाराज माझ्या 2 चड्ड्या आहेत, त्यातली तंग चड्डी आहे ती तुम्ही घ्या. आता माझ्या तब्येत वडतोय सुतळीनं बांधलं. परंतु देवळाच्या पायऱ्या उतराय गेलो की ती जुनं कापड टार करायचं. प्रेमरस प्रेमानं हसत्यात. शेवटी तुम्हाला सांगतो, मी त्या गावासनं सातारपर्यंत 14च माणसं इष्टीत होती. मी मध्ये उभा राहिलो होतो. कंडक्टर म्हणायचं महाराज बसा की, आजची एकादशी उभ्या नसते. मित्राला फोन केला आणि मित्राला फोन केल्यानंतर मित्रानं ताबडतोब रिक्षा आणली, 200 रुपये दिले आणि खरोखर तुम्हाला असं पिशवी ठेवली आणि त्या नळीला धरून असा बसलो. तो म्हणला स्पेशल रिक्षा आहे, चड्डी त्याची द्यायची आहे. असा कसा तरी घरी गेलो. जोडीदार होता, त्यानं घरी फोन केला. मंडळी 3 सुना वट्या उभ्या आणि त्यातली एक सून म्हणते मामाजी ही चड्डी कुणाची? म्हणलं घरात चला, कसा डबरा मला पडलाय. लय अवघड आहे, लय विचित्र. तुम्हाला सांगतो एकच असं सांगतो म्हणजे तुमच्या पक्क लक्षात राहील. ओळख होती, प्रेम रस बैसली मिठी आवडी लाटी
या मुका नुसत्या बोलण्या एकामेकाच्या ओळखीचा भजनी मंडळ होतं महिला मंडळ. मी फक्त म्हणलं काही ताई तुमचा आवाज गोड आहे. वा वा म्हणले. अजूनपर्यंत मला घरातली सुद्धा अशी म्हणली नसते. मी एवढंच म्हणलं काय आवाज गोड आहे. बरोबर बार पडला कीर्तनाला थांबायचे आणि एवढ्या ओळख झाली. आणि गडाव मी होतो सज्जन गडाव आमच्या तिथं उंच गडाव. त्या बीच्या तिथं आमटी होती गोड आमटी. ब्राह्मणांची आमटी गोड असते. तिला आमटी आवडली. ती म्हणली महाराज पिशवी आहे का. माझ्याकडं हाराची पिशवी होती. मी ह्याच्याकडून त्याच्याकडून तिला आमटी. तिनं त्यातली डाळ घेतली. त्या वाढणाराला दे म्हणले ह्याच्यात कारण मालकानं असली आमटी एक नंबरची आवड. तिनं आमटी घेतली आणि इष्टीत चढताना मला म्हणले महाराज खरंच अजूनपर्यंत माझं कौतुक कुणी केलं नाही. कंडक्टरला म्हणलं घ्या तिला. तिला वर घेतली आणि ती माझ्या मागं उभी राहिली आणि मी पुढं उभा राहिलोय. आणि गडावनं गाडी खाली यायच्या जे गडाव गेले त्यांना माहीत आहे. दुसऱ्याच वळणाला गाडीला ब्रेक लावला आणि ती आमटी हिथं फुटली. पिवळी जरत नुसती मसूरची तुरीची डाळ आणि ती बाई पण इतकी हुशार होती अशी पुसायची डाळ. तुम्हाला काय सांगू. राजवाड्यापाशी चौकात आलो. मावस भावाचं दुकान होतं त्याला गेलो आणि त्याला म्हणलं हे 200 रुपये घे आणि मला एक ड्रेस घेऊन ये. ती येडं 200 ड्रेस कुठं मिळतो आणि 4 दुकानात विचारलं आणि ती म्हणला अंत्यसंस्काराच्या कपड्यात मिळतो. कारण शर्ट पिवळा ही सगळं काढून ठेवलं होतं. नुसते अंडरपॅन्टवर गिरायक आलं की म्हणायचं मालक बाहेर गेल्यात करू काय उठायचं कसं. त्यानं अंत्यसंस्कारमधनं ड्रेस आणला. लेहंगा आपरा नाडी नाही शर्ट बटणं नाहीत. अंत्यसंस्कारचे कपडे असले तसली घातली आणि परत रिक्षा केली आणि गेलो. घरातली म्हणली हायडीचे कपडे कुठं आहेत. कारण त्या इष्टीतल्या पुढे येऊन बायकांनी सांगितले तुमच्या मालकांच्या अंगावर आमटी पडली. घरातली रडत होती म्हणली बघुलं पडलं का काय पडलं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तो का म्हणे आम्हा जोगे विठ्ठल खोगे खरे माप. आम्ही आमच्या परीनं माप टाकलेलं आहे. दाढला खोग कोण चांदीनं भरतं कोण सोन्यानं भरतं कोण सिमेंटनं भरतं. हे खोग आहे म्हणजे खळग आहे. आपल्या संसारातनं जेवढं भगवंताचं नामस्मरण करता येईल तेवढं घ्या आणि आपली दाढाची लेवल करून घ्या. दाढं राहू नका. मऊ राहा परमार्थामध्ये आणि आपला परमार्थ साधवून घ्या. ज्या दिदींचं पुण्यस्मरण आहे की खरोखर कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून या पाय तैसे वाटे माझ्या जीवा कधी भेटशी. खरोखर फिरून कवायना ती आपल्या आश्रमात परत यावी आणि राहिलेले तिच्या इच्छा सगळ्या पूर्ण आहेत. तिच्या इच्छेसाठी ह्या मुलींनी 12 महिन्याच्या सेवेमध्ये सेवा केली. काय तिची पुण्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं. तिनं बिचारीनं एवढी पुण्याई केली असेल की ह्या मुलींना सुद्धा कीर्तन यायला लागलं. खरोखर अत्यंत चांगला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये ओंकार महाराजांच्यामुळं मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. कधीही तुम्ही मला परत कुठं गावात बघितलं तर तुम्ही म्हणाल ह्यो डाबऱ्यातला बुवा दिसतो. ओळख लागली का नाही जवळ बसले की माणसं म्हणजे खरंच घडलं होय. अरे खरंच घडलं म्हणून सांगतोय. दुसरं तिसरं काहीच नाही. जे घडलंय ते आपण एकमेकाला सांगायचं आणि त्या नादानं आपण परमार्थात यावं. अशा राम मंदिरामध्ये अशा पिरियडमध्ये मला सेवा करण्याची संधी मला अगोदर जर संधी मिळाली असती 1-2 महिने आधी जर मला ही कळली असती ना तर मी मोठेपणा नाही सांगत मायबापानो तुम्ही सुद्धा हे करून बघा. मी फक्त दिदीची कहाणी सांगून कीर्तनातून 1 रुपया द्या. 1 रुपया द्या. 1 रुपया द्या. मी 2200 ते 2300 रुपये रुपयानं गोळा करून आणल्यात. माझ्या बहिणीनं सांगितलं माझे 500 रुपये.
का कुणासाठी मायबापानं करतोय आपण? अरे दिवसातला आयुष्यातला 1 रुपया इथं येताना मोकळं येऊ नका, 1 रुपया टाका. अरे त्या रुपयात 4 चॉकलेट आहे, त्याला निराधार पोरं त्यांना खुश राहतात. आपल्याला काही जास्त करायचं नाही, थोडं करा. खारुटीनं समुद्रात बुडवायची आणि बाहेर यायची, रेतीत अंग मिळवायची आणि शेतीवर अंग झाडत होती. रामायणात खारुटी. त्या खारुटीचा कलियुगात उद्धार झाला. महाराष्ट्र बँकेच्या स्टॅम्प पेपरवर खारुटी आहे. खारुटी उठल्याशिवाय चेक उठत नाही. काय खारुटीला मान मिळाला आहे. अरे प्रभू रामचंद्राच्या याच्यात आमच्या महाराष्ट्र बँकेची खारुटी जाऊन बसली, पण तिनं नोटा कातारल्या नाहीत, पण घरच्या नोटाला वाळवी लागल्या. पण नोटाबंदी झाली तेव्हा कळलं आमच्या घरच्या खाजगी बँकेत माझ्या खिशातलं गेलेलं कळलं नाही, पण कवा घेतलं होतं कळलं नाही. 67,000 रुपये सापडले. त्यामुळं मी मोदींना म्हणतो, मोदी महाराज इसर पाडा, 15-20 वर्षानं परत अशा बँका झाडा. आपलंच आहे, आपल्यासाठीच ठेवलंय, काय त्याबद्दल हे नाही. माणसाला ह्या का कमवावं पुरुषानं आणि सांभाळावं स्त्रीनंच. कसं असेल तसं त्यानं कमवावं. अरे तुम्हाला सांगू का, या महाराष्ट्रामध्ये इतक्या मुली कमवत्यात, विमान चालवत्यात, ट्रेन चालवत्यात, रिक्षा चालवत्यात. एवढंच नव्हे तर काही मुली आत्ता हेअर कटिंग सलूनचं दुकान चालवत्यात आणि आपली नुसती कटवारी फिरते ती, बरं का. त्याला म्हणतात बुटी पार्लर. बुटी पार्लर मुलींनी काढलं, मग जेंट्स पार्लर आपल्या कार्ट्यानं काढाय काय होतंय? का त्यांनी करू नये? अरे कुणीही कुणाचा व्यवसाय, आम्ही नाभिक नाभिक हजामत करू बारीक बारीक. अहंकाराची शेंडी पिळो. अहंकारानं वागायचं नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. खरोखर मला बरं वाटलं की राज आश्रय न घेता समाजाचा आश्रय घेतला. आणि असल्या राजू महाराजांच्याकडं अशी आश्रयाला मुलं आल्यात. त्यांचं सुद्धा किती मोठं जी काही ध्येय होतं ते त्यांची ध्येय टप्प्याटप्प्यानं ते फक्त दिदीबद्दलच ध्येय थोडंसंही झालं. खरोखर झाडाला सगळी फळं येतात, पण सगळंच फळ चाखायला किंवा याला मिळत नाही. एकान दुसरं फळ गळतं. आयुष्यात एवढं होतं आणि जगाला सांगून दिलं की आम्ही अशा मुलीचा 5 दिवसाचा आणि मासिक करतो. अरे लाखो पती आहेत, पण त्यांना वर्ष श्राद्धाला जेवायला माणसं नाहीत, पोरं काहीच करत नाहीत. म्हणून आग लागवता या सुका नये हरी नाम मुका. त्या ताईच्या यानं तुमच्याकडून महिन्याला नामस्मरण घडलं आणि 5 दिवसाचा हा सप्ताह नियोजन झालं. असाच सप्ताह राहावा अशीच अपेक्षा करतो आणि या अशा वारकऱ्याला सेवा मिळावी ही त्याच्यापेक्षा अपेक्षा करतो. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या पायावर घेतो आणि या सेवेला इथं थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम